हं. सर 1978 पहिला IVF बेबी, तेव्हाची कंडिशन्स आणि आत्ता काय ॲडव्हान्समेंट आहे त्या फील्डमध्ये काय सांगाल? तुम्हाला माहिती आहे 1978ला पहिलं IVF बेबी जे झालं त्याच्यानंतर फक्त 6 महिन्यात इंडिपेंडंट रिसर्चने भारतातलं पहिलं बेबी झालं. हां. इंडिपेंडंट म्हणजे हं. तिथलं IVFचा रिसर्च इंडिपेंडंट चालू होता. इकडे सुरू इकडे होता. सुद्धा एक बेंगॉली डॉक्टर होते, ते करत होते. त्यांनी पहिलं ते बेबी म्हणजे डिलिव्हर्ड झालंय आपल्याकडे विदिन 6 मंथ्स फर्स्ट बेबी. सो वी आर ऑल्सो पायोनियर्स ऑफ IVF. सुरुवातीला सक्सेस रेट खूप कमी होता. म्हणजे पहिला आमचं हे काय होतं, की नुसतं स्पर्म आणि एग एकत्र आणणं आणि गर्भ तयार करणं बाहेर आणि तो गर्भ थोडासा वाढवणं आणि आतमध्ये सोडणं. नंतर मग त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्समेंट येत गेल्या. कल्चर मीडिया इम्प्रूव्ह होत गेले. लॅबचे सगळे पॅरामीटर्स इम्प्रूव्ह होत गेले. इन्क्युबेशन चेंबर्स इम्प्रूव्ह होत गेले. ICSI आलं. ICSI इज अ ब्लेस टू मेल इन्फर्टिलिटी. मेल इन्फर्टिलिटीमध्ये काय होतं, की स्पर्म काउंट खूप कमी होतो. त्याचा एक एग जर आपल्याला फर्टिलाइज करायचं असेल ना, तर त्याला आम्ही साधारणतः 1,00,000 स्पर्म बरोबर इन्क्युबेट करतो. तेव्हा त्यातला एक कुठेतरी आतमध्ये पेनिट्रेट करू शकतो. एगच्या भोवतीनं असे लेयर्स ऑफ सेल्स असतात. नरिशिंग सेल्स. बट दे डोंट लेट देअर स्पर्म गो इनसाइड. ओन्ली फिट कॅन गो इनसाइड. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. तिथे लावलेला असतो तो प्रिन्सिपल. सो त्या ह्याच्यामध्ये काय होतं, की यू नीड लॉट ऑफ स्पर्म्स आणि कधी-कधी काउंट खूप कमी झालेला असतो. त्यात पण मॉर्फॉलॉजिकली चांगले पाहिजेत. सो आता त्याच्यात अजून ॲडव्हान्समेंट ICSI आली त्यावेळेला मात्र खूप ईझी झालं. ICSIमध्ये काय करतो आम्ही, अंडर मायक्रोस्कोप, इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप असतो. म्हणजे एरवी आपण वरून पाहतो ना, हो. ते इन्व्हर्टेड मायक्रोस्कोपमध्ये खालून पाहिलं जातं. ओके. म्हणजे बॉटम ऑफ द डिश पाहिलं जातं, पेट्री डिश. ओके. आणि वरून इन्स्ट्रुमेंट येतात. हं, आणि त्या हं, हं. इन्स्ट्रुमेंटमध्ये एक होल्डिंग पिपेट असते, की इंजेक्शन निडल असते. होल्डिंग पिपेट एगला होल्ड करते. इंजेक्शन निडल एक स्पर्म ॲस्पिरेट करून त्या एगमध्ये इंजेक्ट करते. ओके. इट्स कॉल्ड इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. हं, हं, हं. खूप सुंदर प्रोसिजर आहे. म्हणजे मी स्वतः करतो. म्हणजे ती असं डिव्हाइन प्रोसिजर म्हणतो ना, क्रिएशन आपण करत राइट. असतो काहीतरी. वॉव! ते झालं. त्याच्यानंतर फ्रीजिंगची टेक्नॉलॉजी आली. फ्रीजिंग इज ऑल्सो ब्लेस. हं. म्हणजे पहिलं काय व्हायचं माहिती आहे का, गर्भ समजा आता मला 15 एग्स मिळाले आणि त्या 15 एग्सचे समजा 7-8 गर्भ तयार झाले. हं. आयदर यू विल रिलीज ऑल दोज एम्ब्रियोज इन द युटरस ऑर त्यातले काही जर टाकले तर मग काही फेकून द्यायला लागत. ओके. कारण 7-8 टाकले तर मग कधी-कधी 5-5, 6-6 प्रेग्नन्सीज एकाच वेळेला कन्सिव्ह व्हायचे. ट्रिपलेट, क्वाड्रुपलेट. बरं ते प्रेग्नन्सीचा नंबर वाढला. ह्युमन बॉडी इज डिव्हाइस टू ग्रो ओन्ली वन बेबी. वन बेबी. ट्विन्सला पण कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त होतात. हो, हो. ट्रिपलेट आणि त्याच्या पुढे तर मग नाराज. ते चमत्कारच. ॲव्हरेज जेस्टेशनल एजच कमी होतो. हो. आणि ते प्रत्येक बाळाला पुढे NICU वगैरे खूप प्रॉब्लेम्स बेकार आहेत मग. परिस्थिती होते. सो ते होऊ नये म्हणून मग आम्ही आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर पर्यंत गेलंय प्रकरण. पण ते कधी शक्य होतं, की ते एवढे मोलामागाचे एम्ब्रिओ तयार झालेले, ते फ्रीज करून ठेवण्याची व्यवस्था आली. लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला ते फ्रीज करून ठेवण्याची व्यवस्था आली. लिक्विड नायट्रोजन अवेलेबल होतं आधीही, पण सेल त्यात फ्रीज केली की मरून जायची. मग आता त्यात सेलमध्ये जे पाणी असतं ना, त्याचा क्रिस्टल असे तयार होतात, स्पायकी क्रिस्टल्स तयार होतात आणि दे डॅमेज सेल ऑर्गॅनेल्स. मग आता त्यांनी काय केलं, त्या सेलमधलं सगळं पाणी काढून टाकायचं, डिहायड्रेट करायचे सेल, त्याच्यात क्रायो प्रोटेक्टंट लिक्विड भरायचं. म्हणजे ते डिफ्युजन होतात प्रोसिजर. आणि त्याच्यामध्ये ते क्रायो प्रोटेक्टंट असं असतं, की ते -196 डिग्रीलाही फ्रीज नाही होत. सो देअर इज नो आईस फॉर्मेशन इन द सेल्स. आणि अशा सेल्स त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये डिप करायच्या. तरीही फ्रीज नाही होत असं म्हणते ते तुम्ही? लिक्विड फ्रीज नाही, आतलं ओके, लिक्विड फ्रीज नाही ओके. होत. सेल्स मेटाबॉलिझम सगळं सगळं थांबतं थांबतं. आणि परत थॉ केल्या की तिथून पुढे ग्रो व्हायला सुरुवात होतात. ते पातलं क्रायो प्रोटेक्टंट काढून पाणी आतमध्ये गेलं की दे स्टार्ट ग्रोईंग. सो हे फ्रीजिंग टेक्नॉलॉजी इज अगेन अ ब्लेस. कारण आता एक IVF सायकल नंतर समजा मला 3 लॉट एम्ब्रिओजचे मिळाले, ज्याच्यामध्ये 2-2चे 120 आवर्सचे एम्ब्रिओज असतात किंवा 72 आवर्सचे एम्ब्रिओ पण फ्रीज करता येतात. समजा मला 3 लॉट मिळाले. सो त्याचे मी 3 लॉट फ्रीज करून ठेवतो. मग आम्ही आता त्या सेम सायकलला ट्रान्सफर पण नाही करत. आम्ही आता फ्रीज ऑल टेक्निक वापरतो. आणि पुढच्या वेळेला गर्भाशयाचा अस्तर तयार करायचे, 2 एम्ब्रिओ थॉ करून एका इम्प्लांटेशन विंडो येते त्याची, त्यावेळेला त्यात टाकायचे. 40% सक्सेस रेट एका सायकलचा.
जर त्यात 60% मध्ये आलो तर परत पाळी येऊ द्यायची, परत अस्तर तयार करायचं. म्हणजे जमीन, शेतकरी जशी जमीन हो, हो, नांगरतो, खतं पेरण्यासारखंच. घालतो, तसं तसं ते आहे तो प्रकार. आणि इम्प्लांटेशन विंडो आली की एम्ब्रिओज थॉ करून त्यात सोडायची. म्हणजे पूर्ण IVF सायकल नाही रिपीट करायला लागत. आता फक्त एम्ब्रिओ थॉ करून टाकायचे. आणि दुसऱ्या 2 सायकलमध्ये 60% लोक कन्सीव्ह होतात, क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट. 3 सायकलमध्ये 80% लोक कन्सीव्ह होतात. सो सक्सेस रेट वेंट ऑन इन्क्रीजिंग विथ एव्हरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स. आणि अजून खूप सारे टेक्निक आलेत. प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस नावाचं एक टेक्निक आहे. त्याच्यामध्ये एम्ब्रिओजचे बायोप्सीज घेतल्या जातात. किंवा ते एम्ब्रिओ ग्रो होताना काही सेल्स शेड करतात आता त्या लिक्विडमध्ये. त्या सेल्स आपण जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवतो आणि जेनेटिकली नॉर्मल असलेले एम्ब्रिओज ट्रान्सफर करतो. सो आता यू कॅन, म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग नाही करू शकत आपण त्यात, पण त्याला लॉज आहेत. आणि किंवा सेक्स सिलेक्शन नाही करू शकत त्याच्यामध्ये, त्यालाही लॉज आहेत. पण येस, वी कॅन ट्रान्सफर ओनली जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रिओज. म्हणजे त्यात इम्प्लांटेशन रेट वाढतो, ते बाळ पुढे डिफेक्टिव्ह होणार नाही याची शक्यता वाढते. सो अशा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट होत गेल्या. म्हणजे एक फक्त स्पर्म आणि एग एकत्र आणून गर्भाशयात सोडणं, ते नंतर गर्भ तयार झाल्यावर, इथपासून सुरुवात झालेली गोष्ट इथपर्यंत आज पोहोचली इथपर्यंत सर. पोहोचलेली आहे. बापरे.